इराणची लष्करी आणि हेरगिरी करणारी विमानं पाकिस्तानच्या एअरबेसवर लपवण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला। अमेरिकन मीडिया रिपोर्ट्स नंतर पाकिस्तानवर संशयाची सुई फिरली असून ट्रम्प प्रशासन कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। एकीकडे अमेरिका, दुसरीकडे इराण आणि या दोन बलाढ्य देशांच्या युद्धसदृश स्थितीत स्वतःला शांतिदूत म्हणून घेणारा पाकिस्तान। पण आता याच पाकिस्तानवर एक असा आरोप झालाय ज्यामुळे ट्रम्प प्रशासन थेट पाकिस्तानची नाकेबंदी करू शकतं। इराणच्या लष्करी विमानांना पाकिस्तानने आपल्या एअरबेसवर लपवून ठेवलंय का, हा प्रश्न आता जागतिक चर्चेचा विषय बनलाय। जर हे आरोप खरे ठरले तर पाकिस्तानला याची मोठी किंमत मोजावी लागेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच आंतरराष्ट्रीय स्पाय थ्रिलरचा सखोल खुलासा करणार आहोत। सर्वप्रथम हे प्रकरण नक्की काय आहे ते समजून घेऊया। अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार इराणची काही महत्त्वाची लष्करी विमानं पाकिस्तानमधील विविध एअरबेसवर तैनात असल्याचं समोर आलंय। यात केवळ लढाऊ विमानं नाहीयेत तर इराणची अत्यंत महत्त्वाची रेकॉनिसन्स विमानं म्हणजेच हेरगिरी करणाऱ्या विमानांचाही समावेश आहे असा दावा केला जातोय। इस्रायल किंवा अमेरिकेनं इराणवर मोठा हवाई हल्ला केला तर इराणची ही महत्त्वाची हवाई साधनं नष्ट होऊ शकतात। ही साधनं वाचवण्यासाठी इराणनं ती सुरक्षित ठिकाणी म्हणजेच पाकिस्तानात हलवली आहे। आता पाकिस्तान अधिकृतपणे अशी भूमिका मांडत होता की ते अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करून युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करताय। मात्र दुसरीकडे इराणला आपली लष्करी विमानं लपवण्यासाठी जागा देणं हा अमेरिकेच्या नजरेत मोठा धोका आहे। अमेरिकेतील काही दिग्गज नेत्यांनी आधीच इशारा दिलाय की जर पाकिस्तान इराणला मदत करत असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवणं आता अशक्य आहे। हा प्रकार म्हणजे अमेरिकेशी मैत्रीचं नाटक आणि शत्रूला छुपी मदत असा डबल गेम असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या सगळ्या आरोपांनंतर पाकिस्तानच्या गोटातून तातडीनं स्पष्टीकरण यायला सुरुवात झाली आहे। पाकिस्तानने हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। पाक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ही विमानं जी आली होती ती केवळ राजनैतिक चर्चेसाठी आलेली विमानं होती, त्यांचा लष्करी कारवायांशी काहीही संबंध नाही। पाकिस्तानने असाही तर्क मांडलाय की त्यांचे बहुतांश एअरबेस हे शहरांच्या मध्यभागी आहेत। अशा ठिकाणी इतकी मोठी लष्करी विमानं लपवून ठेवणं तांत्रिकदृष्ट्या शक्यच नाही। या सगळ्या नाट्यात आणखी एक मोठी अपडेट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका। इराणकडून आलेल्या शांतता प्रस्तावांना ट्रम्प यांनी थेट नकार दिल्याची माहिती आहे। ट्रम्प यांचं धोरण इराणबाबत नेहमीच कठोर राहिलंय आणि अशा स्थितीत जर पाकिस्तान इराणची पाठराखण करताना दिसला तर ट्रम्प प्रशासन पाकिस्तानवर कडक आर्थिक निर्बंध लादण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमेरिका इराण संघर्ष आता अशा वळणावर आलाय जिथे छोटीशी चूकही मोठ्या युद्धाला तोंड फोडू शकते। केवळ पाकिस्तानच नाही तर इराणची काही विमानं अफगाणिस्तानमध्येही हलवण्यात आल्याची चर्चा होती। मात्र तालिबान सरकारनं हे दावे फेटाळलेले आहेत। यामुळे इराण आपली बॅकअप सिस्टम शेजारील देशांमध्ये सेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट होतंय। मग ते देश मान्य करोत किंवा न करोत, पाकिस्तान खरंच इराणला मदत करतोय की ही केवळ एक अफवा आहे हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाहीये। पण एक गोष्ट मात्र नक्की, जर अमेरिकन गुप्तचर संस्थांना याचे ठोस पुरावे मिळाले तर दक्षिण आशियातील राजकारणाचं समीकरण पूर्णपणे बदलून जाईल। पाकिस्तानला एका बाजूला अमेरिकेची आर्थिक मदत हवी आहे आणि दुसऱ्या बाजूला शेजारील देश म्हणून इराणशी संबंध बिघडवायचे नाहीये। या ताणलेल्या दोरीवरच्या कसरतीत पाकिस्तानचा पाय घसरणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तानने इराणला मदत करून अमेरिकेचा रोष ओढवून घेतलाय का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा।